नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेशला त्रास देत असते, पण आता तिचाच पचका होणार आहे। नानांचे DNA रिपोर्ट बदलणाऱ्या ऐश्वर्याचा आता पचका असा होतो की तीच प्रेग्नेंट आहे असे रिपोर्ट्स तिच्या हातामध्ये येणार असतात आणि त्यामुळे इथे तिला खूपच जास्त संताप होणार असतो। त्याचबरोबर इथे नाना आता आउट हाऊसमधून पळून बाहेर येतात आणि इथे जानकीला सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्यानेच त्यांना किडनॅप केलं होतं हे सत्य सांगतात। तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडत जातात आपण पुढील प्रमाणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं ऐश्वर्याने ऋषिकेश आणि जानकी या दोघांना त्रास देण्यासाठी किती जास्त प्रयत्न केलेले असतात। म्हणजे इथे अगदी रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी तिला जे जे काही करता आलं ते तिने सगळं काही केलं। रणदिवे कुटुंब, आशीर्वाद बंगला म्हणजे हस्तखेळतं कुटुंब। रणदिवे कुटुंबाची ख्याती अख्ख्या इथे मुळशीमध्ये सगळेजण आनंदाने सांगत असतात। जर कुठलं घर त्यातली एकी जर कुठली असेल तर ती म्हणजे रणदिवे कुटुंब। त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे की एकत्र कुटुंब पद्धती कशी जपली पाहिजे, एकमेकांना कसं सांभाळून घेतलं पाहिजे। सगळी भावंडे एकत्र आनंदाने सुद्धा राहू शकतात, ते सुद्धा न भांडता। हे अगदी त्या कुटुंबाकडून त्या घरातील लोक हे शिकत तर असतातच, पण आजूबाजूची गावंसुद्धा शिकत असतात की या घरातला वारसा हा आपण जसा पुढे नेतोय तसं प्रत्येक जणांनी नेलं पाहिजे। असंच इथे आता ऋषिकेश आणि नानासाहेबांना दोघांनाही वाटत असतं। त्यामुळे चांगलं कुटुंब कसं टिकवायचं याचे धडे ते लोक आता आपल्या प्रत्येक गावातल्या माणसांना देतच असतात। आणि इथे आदर्श जर घ्यावा तर इथे रणदिवे कुटुंबाच्या घरातला घ्यावा असं सगळेजण अगदी आनंदाने सांगत असतात। एवढं हस्तखेळतं कुटुंब, एकमेकांना जीवाला जीव देणारी ही भावंड। पण जेव्हापासून इथे ऐश्वर्याचं लग्न सौमित्र बरोबर ठरलं तेव्हापासून अगदी त्यांच्या या हसत्या खेळत्या आनंदी घराला जणू काही त्या ऐश्वर्याची दृष्टच लागली। कारण इथे सौमित्र रागाच्या भरामध्ये लग्नाला होकार देतो, पण नंतर अवंतिकावरती त्याचं इतकं प्रेम असतं की त्याला अवंतिकाशीच लग्न करायचं असतं। त्यामुळे इथे ऐश्वर्याला समजावून सुद्धा ऐश्वर्या काही ऐकत नाही आणि शेवटीला इथे सौमित्र एक पाऊल उचलतो, तो अवंतिका बरोबरच लग्न करतो। आणि त्यानंतर इथे ऐश्वर्याच्या मनामध्ये सुराची भावना निर्माण होते, सारंग बरोबर लग्न करून त्या कुटुंबामध्ये तर येते, पण त्या कुटुंबाची ती होत नाही। उलट ती शपथ घेऊन त्या घरामध्ये येते की हे रणदिवे कुटुंब आहे ना, आणि ते जानकी आणि ऋषिकेश हे दोघेजण अगदी एकत्र कुटुंब त्या लोकांनी जे काही बांधून ठेवलंय ते नाही ना उद्ध्वस्त केलं। प्रत्येक माणसाला भीक मागायला लावली, प्रत्येक माणसाला नाही ना रस्त्यावरती आणलं, तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या सयाजी विखे पाटील असं ऐश्वर्या जे काही म्हणालेली असते ते प्रेक्षकांनो तिने अगदी पुरेपूर त्या शब्दावरती ती उतरलेली असते आणि संपूर्ण कुटुंब तिने हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं तर आपण बघितलंच। आणि एवढं करून सवरून सुद्धा तिचं मन काही शांत राहिलं नाही। जानकीवरती आरोप केला की तिने नानांना ढकललं, सगळं खोटं बोलत आली, तरीसुद्धा रणदिवे कुटुंबातली साधी भोळी आणि आता आंधळीसुद्धा म्हणायला पाहिजे प्रेक्षकांनो, कारण आंधळी माणसं ऐश्वर्याच्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवत आहेत। म्हणजे जी जानकी 10 वर्ष त्यांच्याबरोबर राहिली, त्यांच्यासाठी खास्ता खाल्ल्या, त्यांचं सगळं प्रेमाने केलं, त्या जानकीवरती कुणीही विश्वास ठेवत नाही आहे। म्हणजे आत्तापर्यंत ऋषिकेशने आपलं अख्खं घर सांभाळलं, कंपनी नावारूपाला आणली, हे घर एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्याला जे काही करावं लागलं ते त्याने सगळं केलं। सगळ्यांना माया दिली, प्रेम दिलं, प्रत्येक भावंडाला इथे इक्वली ट्रीट केलं, पण तरीसुद्धा त्याच्यावरती आरोप केलेला आहे तो सुद्धा ऐश्वर्याने, आणि तो आरोप म्हणजे नानांच्या खोट्या खुनाचा आरोप। आणि इथे सुद्धा आता सगळे लोक म्हणजे आता सौमित्र आणि अवंतिका जर सोडले तर बाकीचे सगळेजण त्याच्यावरती अविश्वास दाखवत आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये शर्वरी, सारंग आणि मध्ये मध्ये सुमित्रासुद्धा, पण बाकी अख्खं गाव हे खंबीरपणे ऋषिकेशच्या पाठीशी आहे। पण आता इथे त्याला असं काही फसवलं आहे आणि इथे सयाजी विखे पाटील याने आशुतोष निंबाळकर जो काही वकील आणलेला आहे, आता त्यांचं असं म्हणणं आहे की ते एकसुद्धा केस हरत नाही, पण इथे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करूनच तेही जर केस जिंकणार असतील तर आता करायचं तरी काय, ऋषिकेशला या सगळ्यातून कसं वाचवायचं याचा सौमित्र विचार करतोय। जानकी विचार करते कुठे आहेत नाना एकदाचे भेटू दे। आता DNA रिपोर्ट करायची गोष्ट सौमित्रने केलेली असते।
DNA रिपोर्ट करायचा, म्हणजे त्याच्यावरून कळेल की जी डेड बॉडी आहे ती आमच्या नानांची नाही आहे. त्याच्यामुळे इथे खूप मोठं सत्य समोर येईल की बाबा ऋषिकेश दादावरती जे काही आरोप केलेत खुनाचे ते खोटे आहेत, कारण ते जर आमचे नानाच नाही आहेत तर त्यांचा खून करायचा प्रश्न येतच नाही. नानांना इथे कुणीतरी किडनॅप केलेलंच आहे आणि ऋषिकेश दादाला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करते हे सौमित्र आता कोर्टामध्ये सिद्ध करणार असतो. ज्या शर्वरीला इथे स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असतो, म्हणून जानकी आणि इथे ऋषिकेश दोघेजण बँकेला रिक्वेस्ट करून लोन मिळवून देतात. ते सुद्धा इथे ऋषिकेश स्वतःच्या जबाबदारीवरती ते लोन मिळवून घेतो. जर इथे आता शर्वरीने त्याचं लोन फेडलं नाही तर ते ऋषिकेशला फेडायला लागणार, अशा हिशोबाने तिला ते लोन दिलेलं असतं. पण तरीसुद्धा ही लाडकी बहीण काय करते, इथे ऋषिकेशवरती अविश्वास दाखवते आणि ती कट कारस्थानी बाई ती ऐश्वर्या, जिने इथे शर्वरीला सांगितलेलं असतं की जा आणि त्या ऋषिकेशच्या कपाटातून ते जे काही पेपर आहेत ना, जे कोटेशन तयार केलेलं असतं ते घेऊन ये जा, मग मी तुला हवे तेवढे पैसे देईन. माझ्याकडे खूप पैसा आहे, मी माझ्या वडिलांकडून तुला पैसे देईन, माझ्या डॅडकडून देईन. आणि शेवटीला तीच काय म्हणते, मी अजिबात 1 रुपयासुद्धा देणार नाही आहे. आणि त्याच ऐश्वर्यावरती ही शर्वरी विश्वास ठेवते. म्हणजे मूर्खपणाचा कळस तरी किती म्हणायचा. तर इथे प्रेक्षकांनो, चांगल्याची दुनिया नाही हेच खरं. खोटा माणूस इथे आता ओरडून सांगतो तेव्हा ते सगळ्यांना खरं वाटत असतं आणि खरं माणूस इथे पोट तिडकीने सांगतो तरीसुद्धा लोकांना ते खोटं वाटत असतं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता आशुतोष निंबाळकर यांनी आता कोर्टामध्ये असं सांगितलेलं असतं सयाजी विखे पाटीलला की तुम्ही ऋषिकेशच्या रागाचा फायदा करून घ्यायचं. ऋषिकेश लगेच अग्रेसिव्ह होतो. त्याचं त्याच्या वडिलांवरती खूप प्रेम होतं आणि जर प्रेम होतं तर मग कोर्टामध्ये तुम्ही असं त्याला काहीतरी बोलायचं जे त्याच्या जिव्हारी लागेल. म्हणजे नाण्याचा खून यांनीच केला असं म्हटल्यानंतर ऋषिकेश चिडेल, कारण त्याचा आधी सयाजीवरती राग आहे आणि म्हणूनच आपण त्याच्या रागाचा आता इथे फायदा करून घ्यायचा. आणि सयाजी तसंच करतो. कोर्टामध्ये इथे ऋषिकेशवरती आता असे तसे आरोप करतो की त्याला प्रॉपर्टी हवी होती, नाण्याची सगळी प्रॉपर्टी त्याला हवी होती. त्याचबरोबर तो सावत्र मुलगा आहे, त्याच्या बायकोने आधी नाण्याला धक्का दिला, कशासाठी तर प्रॉपर्टीसाठी, त्यांना घरातून हकलून दिलं होतं. त्यानंतर इथे ऋषिकेशला इतका राग आला, नाण्या बरे होतंय हे त्याला बघवलं नाही आणि म्हणूनच त्याने नाण्याचा काटा काढला. आता असे आरोप झाल्यानंतर प्रेक्षकांना कुणाला राग नाही येणार. आपल्या वडिलांचा खून आपण कसं काय करू शकतो आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. तर इकडे ऋषिकेशला आता त्याच्यावरती झालेले हे खोटे नाटे आरोप सहन होत नाही आणि तो जातो आणि इथे सयाजी विखे पाटीलची गलफडी पकडतो. आणि इथे गरजेचं होतं, जरी पण त्याला जेलमध्ये टाकला तरीसुद्धा सयाजी जे काही बोला ते चुकीचं होतं आणि तिथल्या तिथे आता ऋषिकेशने त्याला उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे इथे आता ऋषिकेश गेलेला असतो जेलमध्ये. जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की ती डेड बॉडी नानांची नाही आहे किंवा नानांची आहे, तोपर्यंत ऋषिकेश जेलमध्ये राहणार असं आता आशुतोष निंबाळकर जज साहेबांना म्हणतात की कोर्टामध्ये असा निकाल द्या तुम्ही की त्या ऋषिकेशला पोलीस कस्टडी झाली पाहिजे, इतका खतरनाक माणूस बाहेर ठेवू नका, असं म्हणाल्यानंतर आता कोर्टामध्ये जे काही वर्तणूक आता ऋषिकेशने केलेली असते ती म्हणजे कोर्टामध्ये आता सगळ्यांनीच बघितलेली असते. त्यामुळे इथे जज साहेबसुद्धा आता असा निकाल देतात की जोपर्यंत इथे ती डेड बॉडी कुणाची आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी सुनावण्यात येते आणि 25,000 रुपये दंडसुद्धा त्याला आता भरायला सांगितलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते, कारण पुन्हा इथे आता ऋषिकेश जेलमध्ये गेलेला असतो. तर इथे आता त्यांच्यावरच्या रागापोटी त्यांना जास्त त्रास तर देणार नाही ना इथे पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस कस्टडीमध्ये, असं जानकीला वाटत असतं. त्यामुळे इथे जानकी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की सौमित्र भाऊजी, मला काही सांगू नका, तुम्ही लवकरात लवकर ऋषिकेशला घेऊन या. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी वहिनी तू काळजी करू नको, मी दादाची केस आता वीक जरी झाली असली ना तरीसुद्धा दादाला सुखरूपरित्या याच्यातून बाहेर काढेन. मला नक्कीच माहिती आहे दादाला हे सगळेजण मिळून फसवण्याचा प्रयत्न करतायत. मी माझ्या दादाला ओळखतो, त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. मी ही केस हारणार नाही आणि मी दादालासुद्धा हरू देणार नाही. फक्त तू थोडासा धीर धर. जोपर्यंत आपण इथे DNA टेस्ट करत नाही आणि तो रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडासा धीर धरावाच लागेल. एकदा का DNA रिपोर्ट आला की सगळ्या गोष्टी समोर येतील. त्यानंतर इथे आता सौमित्र ऋषिकेशला भेटायला येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की सौमित्र, बघितलंस ना, अरे माझ्याच वडिलांच्या इथे खुनाच्या आरोपाखाली मला जेलमध्ये टाकलं जातं आहे रे. म्हणजे आत्तापर्यंत हे ऐश्वर्याने काय नाही केलं. आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी नानांना तिने धक्का दिला,
त्याचबरोबर नानांना किडनॅप करण्यामागे सुद्धा तिचा आणि सयाजीचा हात आहे. हे सगळं आपल्याला माहिती असून सुद्धा आपण काहीच सिद्ध करू शकत नाही. उलट तिने एवढा खोटारडेपणा केला आहे तरीसुद्धा ते दोघंजणं मिळून आपलं घर उद्ध्वस्त करतायत. तिचं तुझ्याबरोबर लग्न झालं नाही आहे ना सौमित्र, म्हणून ती हा सगळा वचपा काढते. मला सगळं काही माहिती आहे, पण आपण काही करू शकत नाही. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, मला माहिती आहे दादा, माझ्यावरच्या रागापोटी ती संपूर्ण घर उद्ध्वस्त करायला आली आहे. पण तू काळजी करू नको, मी तुला सुखरूपरित्या या सगळ्या संकटातून बाहेर काढेन. त्यानंतर इथे आता जेव्हा सौमित्र घरी येतो तेव्हा तो बघतो जानकीची, त्याच्या आईची अवस्था. त्याला खूप वाईट वाटतं. तेव्हा तो म्हणत असतो की अवी, काही झालं ना तरीसुद्धा दादाला सुखरूपरित्या बाहेर काढलंच पाहिजे गं. त्याची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे? त्याने लहानपणापासून या घराला एकत्र बांधून ठेवलं. त्याचबरोबर नानांच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे गेला. घर सांभाळणं, लोकांचं कल्याण करणं, समाजसेवा करणं हे त्याला लहानपणापासून आवडतं गं. तो साधं इथे कुठल्या कुत्र्याला दगड मारत नाही, कुठल्याही माणसाला तो ओरडून बोलत नाही. आणि त्या माणसावरती इथे नानांच्या खुनाचा आरोप, याच्यावरती लोक विश्वास तरी कसा ठेवू शकतात गं? आणि तो इथे आता जो आला आशुतोष निंबाळकर, म्हणजे इतका नावाजलेला वकील, पण इथे आता कशा पद्धतीने इथे ऐश्वर्याने जी कारस्थानं केली आहेत, पण त्याच्यामध्ये जानकी वहिनी आणि दादाचं नाव कशा पद्धतीने त्याने इन्व्हॉल्व केलं आहे तू बघितलंस ना. तेव्हा इथे अवी म्हणते, ते सगळं सयाजीचं काम आहे रे. तुला माहिती आहे ना, ती सयाजी काका आणि ऐश्वर्या या दोघांनी मिळून त्यांना हे सगळं पढवलं आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, पण अवी, काही झालं तरी दादा सुटला पाहिजे गं. मला वहिनीची अवस्था बघवत नाही आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरीसुद्धा वहिनी कधी खचली नव्हती. उलट ती प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, आपल्यासुद्धा. आणि आता बघ ना गं, तिचंच सर्वस्व पणाला लागले, ती पूर्णपणे खचून गेले. तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी तू नको काळजी करू, आपण आहोत ना वहिनीबरोबर. आपण दादांना काही होऊ द्यायचं नाही आणि आपण वहिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभेसुद्धा राहू. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो की दादाला काही नाही झालं पाहिजे, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. तेव्हा अवंतिका म्हणत असते, सौमी नको काळजी करू, एकदा का DNA टेस्टचा रिपोर्ट आला ना की सगळं काही सत्य समोर येईल. आपणच ही केस जिंकू आणि दादासुद्धा सुखरूपरित्या याच्यातून निर्दोष सिद्ध होऊन बाहेर येतील. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा ऐश्वर्या त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते, अच्छा, DNA टेस्टचा रिपोर्ट तुम्हाला हवा आहे काय? म्हणजे तुम्हाला कळेल की तो तुमचा म्हातारा नाहीच आहे ते. पण काहीही झालं ना तरीसुद्धा खरा DNA टेस्ट रिपोर्ट हा मी तुमच्या हाती लागू देणारच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता DNA टेस्टसाठी सगळे काही सॅम्पल वगैरे गेलेले असतात. त्यानंतर इथे आता सारंग आणि जी डेड बॉडी असते त्याचा इथे बोन मॅरो घेतलेला असतो आणि त्यानंतर ते सॅम्पल दिलेले असतात DNA टेस्टसाठी. त्याचबरोबर इथे ऐश्वर्या एक काम करते, आता त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाते आणि तिथे गेल्यानंतर ते रिपोर्ट तिला चेंज करायचे असतात. त्यामुळे ती त्या ठिकाणी गेलेली असते आणि तेव्हाच तिला तिथे चक्कर येते. तेव्हा तीसुद्धा आता डॉक्टरांकडे जाते आणि सांगते की मला सकाळपासून चक्कर येते. तेव्हा तुम्ही काही खाल्लं नाहीत का असं सुद्धा विचारलं जातं. तेव्हा ती म्हणते, हो, मी फक्त ज्यूस प्यायले, पण मी अजून काही खाल्लेलं नाही आहे. त्यानेसुद्धा चक्कर आली असेल. पण इथे तुम्ही ब्लड चेकिंगला द्या, मग तुम्हाला रिपोर्ट दिले जातील. तर इथे डॉक्टर आता ऐश्वर्याच्या काही टेस्ट करतात आणि त्या टेस्टचे रिपोर्ट आम्ही तुम्हाला पाठवून देऊ असं सुद्धा सांगण्यात येतं. नाहीतर एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये याल तेव्हा तुम्ही कलेक्ट करा. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आता जाते लॅबमध्ये. गेल्यानंतर ती म्हणते की इथे आता जे सॅम्पल आलेले आहेत ना, ज्याने DNA टेस्ट करायचे आहे, ती टेस्ट पॉझिटिव्हच आली पाहिजे. आणि तिथे हवे तेवढे पैसे त्यांच्या घशात घालते आणि ती आता डुप्लिकेट रिपोर्ट इथे तयार करायला सांगते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता 2 दिवसानंतर ती जेव्हा आपले स्वतःचे रिपोर्ट घ्यायला जाते तेव्हा इथे तिचा खूप मोठा पचका झालेला असतो. ऐश्वर्याचा पचका हा झालेला असतो. कारण ऐश्वर्याला आता हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो की तुमचे रिपोर्ट्स तुम्ही आता कलेक्ट करायला या म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्या जेव्हा हॉस्पिटलला जाते आणि तिच्या काही टेस्ट करण्यात आलेले असतात, ते रिपोर्ट आता तिच्या हातामध्ये आल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो. कारण तिने ज्या गोष्टीचा कधीच विचार केलेला नसतो, ती गोष्ट तिच्या आयुष्यामध्ये घडलेली असते. ज्या गोष्टीपासून ती पळ काढत असते, ती गोष्ट म्हणजे इथे आता ऐश्वर्याचे जे रिपोर्ट्स आलेले असतात त्याच्यामध्ये तिची प्रेग्नन्सी टेस्टसुद्धा करण्यात आलेली असते. आणि तिच्या ज्या टेस्ट केलेल्या असतात त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं असतं की ऐश्वर्याची जी प्रेग्नन्सी टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह आलेली असते. आणि त्याच्यामुळे इथे ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला
झालेला असते. तिला आता मनातल्या मनामध्ये स्वतःचा आणि त्या सारंगचा राग येत असतो. पण ती विचार करत असते की हे सगळं कधी घडलं आणि ती म्हणते की तो टेडी बियर बाबा होणार आहे आणि मी ह्या बाळाची आई शक्यच नाही आहे. त्याची लायकी तरी आहे का? तेव्हा इथे ऐश्वर्या आता विनाकारण इथे आता चिडलेली असते. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तिला आनंदाने ही बातमी सांगतात की तुमच्या काही टेस्ट केल्या होत्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सारखी चक्कर येत होती, म्हणून तुमची प्रेग्नन्सी टेस्टसुद्धा करण्यात आली आहे, ती पॉझिटिव्ह आली. याचा अर्थ तुम्ही आई होणार आहात, तुम्ही प्रेग्नंट आहात. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात, का शक्य नाही आहे? तुमचं तर लग्न झालं आहे ना? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ऐश्वर्या चिडलेली असते. ती म्हणते की ह्या जानकी आणि ऋषिकेशला मी त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे देवाने मला ही शिक्षा दिली की काय? तेव्हा इथे ऐश्वर्या आता त्या दोघांना फसवता फसवता देवाने तिला अशी काही लाथ मारलेली असते की जी गोष्ट तिला तिच्या आयुष्यामध्ये नको असते तीच तिला आता मिळालेली असते. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या ते रिपोर्ट तर घेतेच, पण इथे आता तिचं लक्ष पूर्णपणे या लोकांकडून हटलेलं असतं आणि तेव्हाच इथे या संधीचा फायदा आता नाना आणि जानकी हे दोघेजणं करून घेणार असतात. तेव्हा इथे आता ऐश्वर्या घरी येते आणि सारंगला जाब विचारत असते की हे सगळं कसं शक्य आहे? मी प्रेग्नेंट आहे, हे सगळं कसं काय झालं? तेव्हा इथे सारंग म्हणतो, अहो असं काय करताय तुम्ही? तुम्ही दारू नाही का प्यायलेलात? तेव्हा तुम्ही मला सारू सारू धनी असं म्हणत होता. तेव्हा इथे ऐश्वर्याला आठवतं की बरोबर मी सेलिब्रेशन तर केलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी हा माणूस लाडाला सुद्धा आला होता. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या आता खूपच जास्त संतापलेली असते आणि तेवढा राग ती सारंगवरती काढते. त्याचबरोबर इथे आता ज्या वेळेला नानासाहेबांना एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं आउट हाऊसमध्ये, तेव्हा ऐश्वर्याची माणसं आणि इथे सयाजीची माणसं त्या ठिकाणी आता नानांजवळ बोलायला आलेले असतात. त्यांना ज्यूस घेऊन आलेले असतात आणि प्रेक्षकांनो तेव्हा इथे नाना ज्यूस वगैरे काही पित नाही आणि ते बेशुद्ध होण्याचं आता नाटक करतात. बेशुद्ध होतात, तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. ते डोळे वगैरे बंद करून घेतात आणि मान अशी टाकून देतात. तेव्हा ते लोक खूप घाबरतात, अरे हा नाना मेला की काय? म्हणून त्यांना आता भीती वाटते आणि इथे नाना मुद्दामून बेशुद्ध होण्याचं नाटक करतात, कारण त्यांना ऐकायचं असतं की या लोकांचा बॉस नक्की आहे तरी कोण? म्हणून इथे नाना आता बेशुद्ध होण्याचं नाटक करतात. तेव्हा इथे नाना मेला की काय म्हणून ते लोक खूपच जास्त घाबरतात. जर या लोकांना कळलं की नाना मेलाय तर आपल्यावरती नाव येईल आणि आपण विनाकारण याच्यामध्ये अडकू. चल आताच्या आता सयाजीरावांना जाऊन सांगूया, शेठला सांगायला हवं. तेव्हा इथे नानांना आता कळलेलं असतं की त्यांच्या किडनॅपिंगच्या मागे इथे सयाजी विखे पाटीलचा हात आहे, म्हणजे ऐश्वर्याचा हात आहे. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो घाई गडबडीमध्ये ते लोक आता पळून जाताना इथे दरवाजा उघडाच ठेवतात. दरवाजा उघडा ठेवल्यानंतर इथे आता नाना हळूहळू खुर्ची दरवाजापर्यंत घेऊन येतात आणि त्यामुळे इथे आता नाना पूर्णपणे आपल्यामध्ये जेवढी आहे नाही तेवढी ताकद इथे आता लावतात आणि जानकीला आवाज देण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो नियतीच्या मनामध्ये आता ऐश्वर्याला धडा शिकवण्याचं आलेलं असतं आणि त्यामुळे इथे नाना आता आवाज करतात. आजूबाजूला काही गोष्टी असतात त्या वाजवतात आणि त्यामुळे इथे जानकी धावत पळत बाहेर येते. बघते तर काय, नाना आउट हाऊसच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकीला खूप आनंद झालेला असतो. आपल्या मुलाला आपल्या खुनाच्या इथे आरोपाखाली त्याला आता अरेस्ट झाले आणि त्याला शिक्षा होणार आहे, ही गोष्ट एका बापाला सहन होत नाही आणि म्हणूनच त्यांनी हा प्लॅन केलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, नाना अहो तुम्ही इथे काय करताय? तर इकडे आता नानांना बघून जानकी इतकी खुश होते की तिला आता आभाळसुद्धा आता तिला ठेंगणं वाटतं. तर इथे आता नाना तिला आवाज देतात, कारण ते गुंड लोक ज्यूस पाजण्यासाठी तोंडाची पट्टी काढतात. नाना गेले की काय म्हणून ते पळून जातात. तेव्हा इथे ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात, कारण ऐश्वर्याला हे बाळ नको असतं म्हणून ती हॉस्पिटलला गेलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा आता खूप उशीर झालेला आहे, जर तुम्ही असं काही केलं ना तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तुम्ही सांगा की आता काय करायचं आहे ते. जर तुला अबॉर्शन करायचं असेल तर तुम्ही तसं लेखी द्या, नाहीतर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, नाहीतर पुढे जाऊन तुम्ही पुन्हा कधी आईसुद्धा होऊ शकणार नाही. तेव्हा जे काही करायचं आहे ते लवकर करा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो जेव्हा नाना जानकीला मिळतात तेव्हा ते म्हणतात की हे सगळं सयाजी विखे पाटील आणि त्या ऐश्वर्याने केले, त्यांनीच मला किडनॅप केलं होतं ऋषिकेशला आणि तुला फसवण्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की नाना ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी घरात नाही आहेत, तर तेव्हा तुम्ही आता लवकर
लवकरात लवकर चला. आणि इथे जानकी आता नानांना घेऊन सुमित्राच्या रूममध्ये जाते. तेव्हा सुमित्रा नानांना बघून खूपच जास्त खुश होते. तेव्हा जानकी म्हणते, आई उद्यापर्यंत तुम्ही कुणालाही सांगायचं नाही आहे की नाना सापडलेत म्हणून. उद्या कोर्टामध्ये तारीख आहे, तेव्हा आपण नानांना डायरेक्ट आता कोर्टामध्ये घेऊन जाऊ. तेव्हा इथे अवंतिका आणि सौमित्र या दोघांना फक्त जानकीने सांगितलेलं असतं की नाना सापडलेत म्हणून. आणि तोपर्यंत सुमित्राला सांगितलेलं असतं की तुमच्या रूममध्ये दुसरं कुणालाही येऊ द्यायचं नाही. तुम्ही फक्त एकट्याच रूममध्ये थांबायचं आणि सगळ्यांना रूममधून बाहेर काढायचं असं जानकीने सांगितलेलं असतं. एवढी काळजी तुम्ही घ्या. तेव्हा सुमित्रा म्हणते, तू अजिबात काळजी करू नको. आता माझ्या रूममध्ये कुणीही येणार नाही. आणि इथे सुमित्राने आता चांगलं नाटक केलेलं असतं की कुणीही माझ्या आसपाससुद्धा येऊ नका. त्यामुळे आता सुमित्राच्या रूममध्ये दुसरं कुणीही जात नाही. याचा फायदा आता जानकीला झालेला असतो.